भूमिका प्रस्तुत करता एकांकी नाटक एक सैनिक वृत्तांत. आमगेल भारत देशाचे महाकाव्य महाभारताचे कुरुक्षेत्र युद्धाचे बदल असं हे नाटक. युद्ध म्हणल्यारी बरी पांडव कौरव न्हय, तांचे मागची आशिल्ले अनेक जाणांगेले भावना हे नाटकांत आसा. युद्धाचे भयानकता आमकां मस्तपंता दिसून आयल्या. वेदर इट इज वर्ल्ड वॉर फर्स्ट और सेकंड, महाभारत युद्ध, कलिंग युद्ध और लेटेस्ट डिस्टर्बन्स इन सिरिया. ಒಟ್ಟಾಯರಿ कितलेय पंथ युद्ध जाल्यार सुद्दाय मनुष्य आपणा अधिकार धर्म पवर स्वार्थ हाजे खातीर वापस युद्ध करचे राबयना. मनुष्य समाजाक युद्धाचे अगत्य ना. हाजे इविल एफेक्ट्स आमकां नाका म्हणजे एक सान प्रयत्न आमगेल ह्या नाटकांत आसा. संस्कृत महाकवी भासाने ऊरुभंगम म्हणून बरयल्ले एक काव्याक ऊरुभंगा म्हणून एच.एस. वेंकटेश मूर्ती हांणी कन्नडांतू भाषांतर केल्या. ताजे कोंकणी रूपांतर हे नाटक एक सैनिक वृत्तांत. आयच्या दिसांतू आमची गेल भास उलोवचेच वांट आसतना कोंकणींतू अशी पद्य समेत क्लिश्ट पद घालून स्क्रिप्ट केले तेन्ना आमकां खरेंची एक चॅलेंज दिशिल्लें. जाल्यार रिडींग जाता आमगेल कास्ट हांणी तांगेल सामर्थ्य प्रूव केलें. हे नाटकांत आसचे थोडे पदांचे उच्चार अर्थ पुराय सांगून अभ्यास करून हे प्रस्तुतीकरण तयार केल्या. आमगेल हो प्रयोग तुमकां आवडटले म्हूण खात्री आसा. तरी आतां पळयात नाटक एक सैनिक वृत्तांत. गजवदना हेरंबा विजयध्वज शतरवि प्रतिभा. गजवदना हेरंबा विजयध्वज शतरवि प्रतिभा. गजवदना हेरंबा विजयध्वज शतरवि वैकल्यांता एकदंत वैकल्यांता एकदंत वैकल्यांता सिद्धि सिद्धि द्वयालोकांता सिद्धि सिद्धि द्वयालोकांता. गजवदना हेरंबा विजयध्वज शतरवि प्रतिभा. गजवदना हेरंबा विजयध्वज शतरवि प्रतिभा. भरत सृष्टीचा आधारस्तंभा हेरंबा हेरंबा. भरत सृष्टीचा आधारस्तंभा हेरंबा हेरंबा. मूषिक वाहन सर्पभूषण मूषिक वाहन सर्पभूषण. गजवदना हेरंबा विजयध्वज शतरवि प्रतिभा. गजवदना हेरंबा विजयध्वज शतरवि प्रतिभा. स्मरण कोनु श्री गणेशा स्मरण कोनु श्री गणेशा स्मरण कोनु श्री गणेशा. तथाति आरंभ है नाटकाचा तथाति आरंभ है नाटकाचा. गजवदना हेरंबा विजयध्वज शतरवि प्रतिभा. गजवदना हेरंबा विजयध्वज शतरवि प्रतिभा. तुझी वेग निवार तू तुझी वेग निवार तू तुझी वेग निवार तू. ख्यातू नाटकाचे मोद तू ख्यातू नाटकाचे मोद तू. गजवदना हेरंबा विजयध्वज शतरवि प्रतिभा. गजवदना हेरंबा विजयध्वज शतरवि प्रतिभा. विजयध्वज शतरवि प्रतिभा. विजयध्वज शतरवि प्रतिभा.
तशी जळलो भीष्म. अग्निवर्षा जाल्या सैन्य पुराय भस्म. अग्निवर्षा जाल्या सैन्य पुराय भस्म. आयच दिसा जय आमगेलोची. दुसरो दिवस अर्जुना गेल्या त्या पदार्थाक म्हटले पयलो सैवा हुईक तेन्ना आयलो भीष्माक कोप दाखयताने रुद्र प्रताप. अर्जुन पडलो. कृष्ण कोपलो. घेताने सुदर्शन हातांत. अर्जुना मिती जालतो शांत. अर्जुना मिती जालतो शांत. छळ आयतना अर्जुनाक मारताने लक्ष लक्ष जानाक. मारताने लक्ष लक्ष जानाक. आयच दिसा जय आमगेलोची. मुखावले दोन्ही दिवस वीर भीमालेची साहस. नाश केले तन्ने शत्रु सैन्याका. कौरवांनी अनुजांका सुषेण जलसंधांका आणि पांडवांका जयोच दिवस. एक अक्षोहिणी सैन्य मृत झाले. लक्ष लक्ष पदातियाने जीव सोडले. लक्ष लक्ष पदातियाने जीव सोडले. जलरी जलरी आजच्या दिवसा जय आमगेलोची. आयच दिसा जय आमगेलोची. धावाव दिवसू मुखारी राबोनु शिखंडीक प्रहार केले अर्जुनाने भीष्माक. पंच पांडवांनी मेळणू केले भीष्मारी आक्रमण. मोणू रथ दिल्ले सारथीक मरण. भरले अर्जुनाने तगले शरीरांत बाण. भरले अर्जुनाने तगले शरीरांत बाण. शरशय्यरी निदलो. शरशय्यरी निदलो जाल्यारी दुखी दाखयनी. त्या भीष्माक समान कोण. त्या भीष्माक समान कोण. एक अक्षोहिणी सैन्य स्मशानांत पडले. एक अक्षोहिणी सैन्य स्मशानांत पडले जाल्यारी आयच्या दिसा जय आमगेलोच. आयच्या दिसा जय आमगेलोची. बारावे दिवस कर्ण आमकाची सेनानी. कौरवांग सैन्याक सेनानी द्रोण गुरुने दिल्लीले उडुगेरे चक्रव्यूहाचे रचने. युधिष्ठिराक धरोक शेरकन पडलेल्यांक जेवशी मारोक. व्यूहान तुरिकलो तो अभिमन्यू वीरू. सुभद्रा अर्जुना गेलो मोगाच पोर. बृहत बल लक्षणांक मृत्यू मार्ग दाखयला. युद्धभूमींतू रुधिर प्रवाह हाडला. पळोवन त्या पोरा गेला विजृंभण. कौरवाक जाला भयंकर विभ्रमण. द्रोण अश्वत्थामा कर्ण कृपशल्य सगळे एकमेक अतिरथ अतुल्य. सर्वांनी चारिदिकात धावून आक्रमण केले. सर्वांनी चारिदिकात धावून आक्रमण केले. व्याधानी मेळणू वागा पेटाली घेतली बली. व्याधानी मेळणू वागा पेटाली घेतली बली. आयच्या दिसा जय आमगेलोची.
तो सूर्य मोहनार मायेने जिंकली म्हूण नाचली कौरव खुशीने भायर एक सैंदवो पळोनो अंधकारो भायर एक सैंदवो पळोनो अंधकारो तक मारनो पार्थान केलो कृष्णाक नमस्कार तक मारनो पार्थान केलो कृष्णाक नमस्कार दिसा राती राब्बनी युद्ध खंचे पक्षाके जायनी जय शतसिद्ध घोड्यार एक दिवो एक रथारी पांपांच दिवे एक हस्तेरी पांपांच दिवे अशी दिवटिकेचे उजवाडांच फळे रुद्र भीकर युद्ध चलतच केले श्रीकृष्णाने आपले खली घटोत्कचाका आज्ञा दिल्ली तक्क कपट युद्ध करूता अथंग आत तई गडी अंतु मायदलो युद्ध करून शत्रूंका निर्नाम केलो युद्ध करून शत्रूंका निर्नाम केलो तेदन त्या कर्णाने अस्त्र वैजयंती सोडले तेदन त्या कर्णाने अस्त्र वैजयंती सोडले वीर घटोत्कचाल देहता शिकवून गेले वीर घटोत्कचाल देहता शिकवून गेले आयच दिसा जय आमगेलोची नंतरचे 15 दिवसू कौरवाक सेनापती जालो गुरु द्रोण युद्ध केलताना जीवा आश सोड आता आमका वांचिना म्हण कृष्णाने धर्म जाप अश्वत्थामो हतः कुंजरः सांगतना धर्मजाने वाजय कृष्णाने शंकू दुखित द्रोणाने शस्त्र त्याग केला दुखित द्रोणाने शस्त्र त्याग केला वेळ पळोवनू दृष्टद्युम्नाने शिरछेद केला वेळ पळोवनू दृष्टद्युम्नाने शिरछेद केला आयच दिसा जय आमगेलोची नंतरचे 2 दिवस कर्ण आमका सेनानी असे थोडे सैन्य काय वर्णी तग्गू घालू त्या दुशासनाक वीर भीमाने शिकगुळले तागल वक्ष आपणाल नांगताने शिकगुळले तागल वक्ष आपणाल नांगताने हो कसलो मानव की दानव म्हणून धावली ती सैनिक भयभीत जाऊन धावली ती सैनिक भयभीत जाऊन आयच दिसा जय आमगेलोची सतराव दिवस एकमेका इतर राहिली कर्ण अर्जुन आजी घनघोर युद्ध ते ना जीवाचे काळजी जगाच्या चराचर जाते दोन्ही वांटे एक पांडव एक कौरव पोळोनो अंगार त्या कंठ अस्त्राक प्रति अस्त्र घाताक प्रतिघात कसबा गती ब्रह्मांड भयभीत कसबा गती ही ब्रह्मांड भयभीत तेतना कर्णाले रथचक्र शिरकल्या चिकला तेतना कर्णाले रथचक्र शिरकल्या रथात होच वेळो म्हण कृष्णाने कपटान हे अर्जुना तुगा दिव्यास्त्र काढी शिरछेद करी कर्णाले जीव तगल काढी बुट्टिलवारी पश्चिमांतू त्या दिनकराने बुट्टिलवारी पश्चिमांतू त्या दिनकराने पडलं त्या कर्णशिर खांद्या वेला पडलं त्या कर्णशिर खांद्या वेलाने
आशिली तंगेल मडांका इक्र अक्षोहिणी सैन्याक रायुतो दुर्योधनु इक्र अक्षोहिणी सैन्याक रायुतो दुर्योधनु सोदका पडल्या आजी खय असतो म्हणू सोदका पडल्या आजी खय असतो म्हणू सोदका पडल्या आजी खय असतो म्हणू सोदका पडल्या आजी कोण बह युद्धभूमीच मध्ये तू अशी निघाला आणि काही जिवंत असकी पळण्या अब्बा आणि काही जिवंत अस युद्ध सुरू जाऊन 18 दिवस आल्या आणि काही जिवंत अस हो बाई मजमके गट्टी पिंडची दिसता हे महानुभावा उठ रे युद्ध आणि काही चलतो असं तवली अशी निघाला हवे तू उठ रे उठा अरे अरे तू माळव देशाचा तू माळवाचा होय रे अय्या बा 18 दिवस झाले मारण होम सुरू जाऊन हे कौरव पक्ष पांडव पक्ष मळणं आमकाही वांटून झाली आणि होय रे एक पण कोणी तू माका मेलेशील तू कंसनिकाचो मळारी मळारी त्या बाणाचे गुर्त झाला मा त्या अर्जुन आलो की कर्ण आलो तू सांग खडगांचा घायू भीमानती की भीष्मानती भीमान नेते तरी आम्ही दोघांय हादिकाची तो दवरी होय रे मत्ता कान नांक डोळे हात पाय कुर्टू स्वस्तानारच नव्हे असं अतिशय दिसता मगल एक दोडच गेल पडा त्यावय युद्धाच पहिल दिवस 18 दिवसांत तू हा एक दोडान कल पडेल की त्या उगडास केल्यारी ह्या दोन्ही दोड वचशील म्हण दिसत म्हाका उज्जान तो पडलेल्या पक्क मुईशी गेली जाना क्षुद्र क्रीम इशी गेली खय पडला तय योद्धांगले मड्याच्या राशी सूर्य दिवसू संस्कार केली मेले ना गेला मागीर थंय थंय सोडली रात्री पुराय न्हीद ना आणि हा मडगा ना गलाट विंगड नीट पोर राहता वैशंपायनाचे तडेरी द्वंद्व युद्ध चलतकय भीमू आणि दुर्योधनागल मध्ये तो घनघोर युद्ध द्वंद्व युद्ध भीम आणि दुर्योधनामध्ये तू 18 अक्षोहिणी सैन्य आशिल्ली युद्ध सुरू जातना 11 दुर्योधनाल दिकाना आणि 7 पांडवाल दिकाना एक अक्षोहिणी म्हणारी किती कोटी जाण अत्युद्ध भीम आणि दुर्योधनामध्ये येऊन पावला म्हणारी 18 अक्षोहिणी निर्नांगा ना रे हांगात कोणे वंचून असतली मजमंके तुजमंके तरी वाचा आज पळोवंकाची भीम आणि दुर्योधना गदा युद्ध आम्ही पळोवंकाची अरे वा हा बाबा माते इतलं पोरा बेट मार खावणे तुक युद्धाची आशा सुटणी नव्हे सुर्वेपंता शत्रू कातरतना हात मागशायला एक
की झाला हा युद्ध म्हणारी एक नमुना खर्च असा सोडी आता सटसटी पाय घाले संजय भितरी रणरंगा पावका या राबाते भांग कधी राबेकडे राबाते सुरे सांगाते तुम्ही कश्यकाचे पांडवादिकाचे की कौरवादिकाचे ए पिशकलचा त्या धार नतील खडगा बित्तर दबारी एक लस्तार दल म्हणारी आताची तू मेला नांगल दिकाचा सोड रे ताका एदोळच्या कामी कौरव अंगल पक्ष पड माऱ्या वय भाय तरी तुम्ही अंगल पक्षाची गोतस रे माका तू पांडव आगल दिकाचा उत्तरांत कळटा तू पांचाल देशाचा भिव नाका आम्ही तो मार नाती हा खडग मात्र कानुडे आणि गप्प आमचोट्या तू मरस सरी अंगल पक्ष पडा है मला की असं बघाल मावाने वडी केवळात दिलं होय भीम दुर्योधनागले लढायचं जस काही हो देवा त्या लढाई पळून शाकोची बदसत आम्ही रक्ता राडी चिकोल विंगड यो हात धरी पाय निसरतला पळून यो कसले रणरंग खय पाय दवर का म्हणू कळना खुराय रगत मांस मस्तून वचका यो ಅಯ್ಯೋ ಅಯ್ಯೋ ತದೇ ಪಡೆ ಮತ್ತೆಂಚ್ನಾ ತಕ ಮತ್ತೆಂಚ್ನಾ त्या पुरा सोडी रे आम्ही वाचा यो ಅಯ್ಯೋ ಮತ್ತೆ ಮಾತ್ರ ಮಾತ त्याचे चस्का ಮತ್ತೆ ಮಾತ್ರ संघ सांगेल ना बाय त्या पुरा पडू नका मी म्हणतो रब्या मुखात पाय घाली मुखार वचूक आणि वाट दिसता काय पडा काली युद्ध झालं जागतो कर्णा थंय मोन पडलेलो थंय पडा तार तू तगलोची खंय थंय त्या राडी चिखलान तू पून गेलेला रथा चक्रू तगलोची युद्ध म्हळ्यार इतलेंची खंच चक्र थाय पूर्ण वता रथाचे चौकिरी बैसून असते मटकायला पड कितले तर कितलं विकार असते ना शी पुढ भाई पड्यात काय रथ अर्थान रती कागद दे हाक 3-4 एक बाई लेकोल्या देवरान घेत सती लग्न इधर गलसनी बडारी वरे ताक गाडी येता देवरायल वारी सारथीय नातेल्या खाली रथ धमतो सती राहुत नातेल्या घोड्या माहुत नातेल्या हस्तीय ते पळे एक हस्ती शस्त्र वांगरता अशे दिसता आता शस्त्रागारशे मोहन पडल्या थंय केस केदरून घेवन पाय ताण घेतोची रडतो सती बायलो आणि चडवांक सोदतोची हावस बापूसू आणि बामणाक सोदतोची बायलो रोड नाका ती उपजलाला आणि पुरे एक ना एक दिवस वच गाजवची म्हण तत्व म्हणतोची रडतो सती वृद्ध जान रायांक सम घेतोची बोडून घेतो सती कृत जान राडी चिटलान तो रक्तापाशी चढ दोळ्या उद्दाक मेळ्या हाय पड्यात ती चलली ती गल बामणा गल मोडाक फोटोन घ्या रडतस थारे वडारी ती
तिगल हात दगल हात एक हातांत ती पोट्टोल घेतील हात थिन कोंपील तावडी तिगल फांती धडल हात थिन रडल तावडी तिगल दोडे पुशील हात आता त्या कातून गेल्या कोण धा पिरा कळतळती वदरून मात वाईट करू नका शक्त्यायुध भाल परशु भिंडीवाड शूल मुसल मुद्गल वराह कर्ण कणय कर्पण अंकुश गदे केशव माधव हरी नारायण देवा नाव घेतील म्हण काय मारच्या आयुधांचे नाव घेतस मरे तू कष्ट झाले अरे तू का कितले नमुने कसलं रूप मारचे आयुधांक कितलं शृंगार सजावणे बोडून मारू का खोंबून मारू का चिरीण तेरपून काढू का कातोन दोन्ही भाग करू का दूर तंग लक्ष धरून भेद करू का बाबा जीवशी मारू काय कितलं विधी विधान स्मशानाक वचो काय कितलं मार्ग हा समंत पंचक युद्धभूमीन तू एक वाट सोदशिलो आत मेळ पडा राजमार्ग पाय दबरलेल कडा आयुध पडलेला शस्त्र मार्ग यो वचा या सांगा ती पळवून यो हा पाय घालाती संजय भितर आम्ही थंय वचून पावूं का ए चेडवानो रब्बाते वे रब्बाती खंय म्हणतो ती ए आजा तुक्का जीवा आशना की कल्ला घारा सांगून आयला वे तो अयो चेडा कोणाक सांगून येऊन रामा अशी लेखल पुतू युद्धा वचुला काल परत येणी शिबिराक तगल दंड नायकाक वचून निमगिल्या री वते कडा समंत पंचकांतू खई पुढी पडत चला म्हणून गौजी घाल मग पेटेल एक सकाळ धरून स्वतःच वीरान तू रे तू मरा सरी स्वतःची असतो ना तर जीवन तस देवी गेलो हो प्रसाद झाला मस्त कार्णिके देवी ती हो हो होय की खंयची देवी बाती अंगली गाव देवी हा हा मग तू तुपजलेलो तिगले दयेने आजा तो वांचून असणारी घार परत येताची पहिले तू वांचून वरच पडा होय देवी मगल स्वप्नान दिशिली तिने तयारीची समजा तुगल तू तुक मेळता शोधी स्वतः राब तन मेळा सरी तू आसका नवे कसला गावा चुलेता चेडा कसलं झालं तर सांगू कसलं वरलं तर युद्ध सूर जाताना आशिल वट्टू 18 अक्षोहिणी सैन्य कडे भरलेली थोड्या जणांक भीमाने थोड्या जणांक अर्जुनाने थोडे जनांक भीष्माने आणि थोडे जनांक कर्णाने वटारी सकडानी मेळनो 18 अक्षोहिणी सैन्य केले निर्नाम वचप मारले पुढी बांधलीत वा त्यांनी सुधय कौरवांग गेल दिकान एक चारी आणि पांडवांग गेल दिकान एक चारी भोंगून गेल्या तशी पुढे युद्ध झालं ना युद्ध जाऊनच मनस वत
मारी सगळे निर्नाम जायना पडायची युद्ध राबचे आज परत सुरू झाल्या वापस अजा तू गुद्दस आहे दिकाचो रायो वैशंपायन सरोवरांतू निप्पिलो ह्याकडच्यान येऊन ताक उद्रेक करणो बाहेर काढलो वांचन चकला वांचोन चाका वांचिला का वैर पेटोन चाका वापस झगड़ सुरू सन सुमारा झगड़ नहीं है भीम दुर्योधनांगेर मध्ये तू चल्लेल तसले द्वंद्व युद्ध दोघही राक्षसांगेल नमुन्याचे 10 जना करोनो सन चल्ल्याक मरेल लेकड़ो दाईजी भावांकाची मार नो खाल्ले लेकड़ो अरे अरे तुम्ही अंगल युद्ध पळून चायलेला क चुकी जाय पडा तरी तुम्ही त्या भयंकर लढाई पळू नाही ना बरं तुम्ही सुद्धा त्या लढाई पडून चावतील ना पण ना मला लढाई झाली थंय युद्धाच्या भयानकता कळलं पण आमका अब्बा कसलं पण येत ते गदात गद धाडोनु कान त्या फुटला गदात गद धाडोनु कान त्या फुटला कीटी तेदना उसोळनु दौडता लासला कीटी तेदना उसोळनु दौडता लासला वैरी उडलो भीमू त्या कौरवाक मारो का वैरी उडलो भीमू त्या कौरवाक मारो का आड हळल्या गद येताना चुकून घेवचाक आड हळल्या गद येताना चुकून घेवचाक नाचली ती उडली ती एकमेकांवर नाचली ती उडली ती एकमेकांवर मारवारी झालो विजू मेरू पर्वताक मारवारी झालो विजू मेरू पर्वताक जलथई युद्ध घनघोर भीकरा जलथई युद्ध घनघोर भीकरा होले रक्ता होळा तमडी जल्ली वसुंधरा ढणढणा ढणमुणू गदाचे गुडगुडू ढणढणा ढणमुणू गदाचे गुडगुडू पळेल जानाक जाले हरदाक तू धडधडू पळेल जानाक जाले हरदाक तू धडधडू गिरीशिखराक मालवारी इंद्राले वज्र गिरीशिखराक मालवारी इंद्राले वज्र त्या गदा घाटाक मनी मुकुट चित्र त्या गदा घाटाक मनी मुकुट चित्र त्या पदाघाताक भिल्ली ती धरित्री त्या पदाघाताक भिल्ली ती धरित्री भूमी फुटून भायर आयल्या ओ अग्निछत्री ओ अग्निछत्री ओ अग्निछत्री परमाप्त दायादी रक्त संबंधी खूळ दुर्योधना हा पेट्टू हाताक कपट द्यूताक दुःशासना लगत पिलेल्या द्रौपदीला चिरहरण करायला का रान रान भून भुक्कील पोटाक लाखाचे राजमहल करायला का भीष्म द्रोणांग लुगडा सक दोन्ही द्रुपद उत्तर विराट ते गंग लुगडा तीन है एक दोन तीन सैंधव मद्रेश भगदत्त शल्य शकुनी मगल जीवाच मित्र कर्ण कर्ण
वर्षी कौरव पडलो भीम जिंकलो विजय भीमाल सुतुई तगली जान भरली आणि जय जयकार केली पडलेल कौरवाक पडलेल कडेची सोंड वचकली मनुष्यत्वाची ना तुंगल रायांक पाय मोड घेऊन मरता पडलेला लगी अकळो अकळ पुढे असकाशील ना तुम्ही पुढे थंय असकाशिल्या अय्यो आम्ही इथं दुर्योधनात वार घालतो बसला रे भीमा तिका जामतो थंड बसतात वा जाल्ले काम कडे रे एक घडी चढ उड्या मरतल मरता आम्ही वाचता नवा आणि तो एकलो खंय आशिल्लो पांडव तश्वच गलकी अंग भरली सुणी कोल्ला घोणयो मडकळला हे देवा कसलं मरण सिंहासनार बैसून मेरुलेल रायाक असलं गती बा धावा धावा खूप आहे संकट आमका असो काय ना वचो काय ना तिथली भितरी थंय इकडे सांज चल लायलो वस्त्राभरण पळयला रे खंचकी बरे घराण्याचं म्हण तो कळवे तुमका मरताशील दुर्योधनालो एकलो चलता काही 10 वर्षाच असतलो पळून चाक तेजस्वी बापसू मंकेची हुडीरी आजो आजीला सांगती बापसूक स्वतः आयलो ह्या रणभूमीन तू जानांगल मध्ये तू होगण गेलो मागीर ताका बापसूक पळयतोची रडतो आयलो Anna? Anna, तू खंय आसा ना? Anna? Anna, तू खंय आसा ना? Anna? Anna? Anna, तू खंय आसा ना? Anna? 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 Anna, तू हांगा? नाल्यार कसल्याक न्हिदला Anna तू? दुर्जया परा मगल दुर्विधी चढा ह्या नॅल जाई म्हणून हा वाश पाऊल पडा त्या खातीरच मगल ही अवस्था बळा तू इटा कायले चढा ह्या रणभूमीक सगळ्यांके गिणचित असले हे स्मशानाक तुकाची सतो आयला ना? आजो जियो तू आयलो हे गोंधळान तुकानी खंय वचकेल की हांवें वाट चुकलो आनी एकलो जी तुक सतो आयलो तू मेळ्ळो ना वा अण्णा भोवून पाय पुराय दुखतोच ती मग तुका पायार बसकारून घ्या ना अयो देवा मगल पायो जायना परा जायना आणि तुगल वांट्या घे पाय ना इतक्या कन्ना कसं झालं मग सिंहासन दाय म्हणचे एक वाईट आशे मिती हा तुगल सिंहासन ना कोण घाले रे बाळा ना कोण घाले मग सिंहासनी नका काही नका मग तू गलपायार बसतेस जाय ना रे पोरा ह्या युद्धामिती दोन्ही कोसळले तरी असली युद्ध तू कसले केलं ना सांग ना कसले केलं ह्या प्रश्नाक मधल्याक उत्तर ना रे बाळा मधल्याक उत्तर ना सगळे बापसू गेल पायार बसचे चढवांगेल हक्कू त्या कोणेय ताण घेऊ नये जाल्यार ह्या वृकोधर युद्धाने ते ताण घेतले ह्या युद्धामिती अशी कितू जाणांगेल पाय भग्न जाल्या की अशी कितू चढवांगेल हक्कू ताण घेतल्या की पुरा रबयाती कहाणी मग ऐकूनच ना पुरा त्या कठोर मनाची चढला गल कठोर मन पळेला रे कठोर मनाच्या तुझ्या डोळे उद्दा येतल्या मन गरगत झाला मज्जत असले हात पाय कातरतल कसा एकठाय त्या दृश्य पळून दहड मोर नायले तिथले भितरी थंय एकलो उवार सोयलो केद्रळेल कॅस रक्त बबडचे तमडे दोळे बाबा तो पळून मखेरतान तू धसक्क झाला अश्वत्थामा म्हणता नाव द्रोणाचार्या गदा चल तन हातान तो तण घेतला रे त्या थाय ब्रह्मास्त्र जात खंय तांबडेची केंडशे
जळे जळे जावनचे एक अस्त्र ताका हातांत आशिल्लें. नारायणास्त्र म्हणून नाव ताचें. त्या पांडवाच्या उडयत म्हणून वतरत आशिल्लो. नाक म्हणूनच का दुर्योधनाने मरतच तो तक कल्ला पुराय जाय हे आता रायांगल बुद्धी तुका कळना जा. तांगलची तेक लायिल्ले उज्ज थाय ब्रह्मांडाची लेवता म्हणून जीव भायर घालत आसता. गोतास वा हे देवा मुखार कसलो बसता. सूर्य बुडची वेळू सुरवेकाची अंगा पुरा रगत आता तांबडे जालो कुरुरायो. दोळ्यान तू धग धग उज्ज दोळ्या उद्दाक थंय आटून गेलेल ताका. मात्यार आशिल किरीट नालार पडलेला. तागल केसू व्हारान तुपतची सूर्याल किरीटच्या थळथळत आशिला. एक दोन्ही नाही 100 कटले नसते. दोळे तांबेची रुम रुम उज्ज सळसळतास. त्या उजोडाने सोद तुका लागता तुका पोताक वच वच सोदी तुका ला दृष्ट सारे जिवंत मेळटलो सोदी. ओ विजू गुडगुडू रणभूमीची उसण वचमके रुम रुम वारे. आता मिराज कशी आणि आता आम्ही जी जिवंत समाधी घेऊन तशी बाहेर विंगड वाटना विंगड वाटना विंगड वाटना. मग लन्नाल पायारी हाव केत नाही बसताला. तगल पाय मला थम ताण घेऊन तसली धो कसला केल तुम्ही कसला केल तुम्ही कसला केल तुम्ही कसला केल तुम्ही. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे संभवामि युगे युगे संभवामि युगे युगे.
इतल वेळू ह्या नाटक पळयल्ले तुमक सगळ्यांक आमगेले सादर प्रणाम. पात्र परिचय अशें आसा. गणपती आनी आज्ज जावन रवी बसरूर. सैनिक आनी भीष्म जावन ओजस हट्टंगडी. सैनिक आनी अर्जुन जावन शारंग कारकळ. सैनिक आनी अभिमन्युल पात्रांतू आनंद किलपाडी. सैनिक आनी अश्वत्थाम जावन श्रीकांत केरेकै. सैनिक आनी भीम जावन चंदन होन्नावर. दुर्जयाल पात्रांतू श्रेयांश हेरेंजाल. ह्या नाटकाचे मुख्य प्रसाधन आणि सगळे स्क्रिप्ट भाषांतर श्रीमती रूपा नाडकर्णी आणि तिका सहाय केलेले हांवें रेखा हेरेंजाल. लायटिंगांतू श्री नरेन नायंपळ्ळी सपोर्टेड बाय रूपा नाडकर्णी. तबला आणि चंडे उपयोग करून आमकां लाईव्ह बॅकग्राऊंड म्युझिक दिलेलो पृथ्वीश कुंबळे. गदा युद्धाचे ताळा एफेक्ट्स श्री शिवराम नाडकर्णी माम. सुरवेक आशिल्ले नांदीपद श्री गिरीश कार्नाड हांगेले हयवदन नाटकाचे. कडेरी गणपती मुखवाड आणि आभरण पुराय केलेले रवी बसरूर हांनी. कॉस्ट्यूम्स डिझाइन्ड अँड प्रिपेर्ड बाय रेखा हेरेंजाल. सहाय श्रीमती रूपा नाडकर्णी, श्रीमती जयश्री होन्नावर. प्रसादनांतू आणि बॅकस्टेजांतू आमकां हेल्प केलेली लीना भट, दिव्यश्री होन्नावर, श्रेष्ठा हेरेंजाल, अनन्या कल्याणपूर, पूर्वी भट, अनन्या शिराली. सैनिक आणि दुर्योधनाल पात्र करून हे नाटक निर्देशन केलेलो शांताप्रसाद हेरेंजाल. हे नाटक करूक प्रत्यक्ष आणि परोक्ष जावन आमकां सहाय केलेले तसले आमगेल सगळ्यांगेल कुटुंब वर्ग, कॅनरा युनियन, बसवा बसप्पा हांग सगळे आमी आभारी आसती. नाव ओवर टू शांताप्रसाद हेरेंजाल. I request just 2 minutes more from the audience. I want to take this opportunity to felicitate a very senior artist of our group who has completed 50 years on stage, Shri Anand Kilpadi. He started at the age of 4. One thing I would like to add, Anand has introduced so many artists to this Konkani theatre, including me. I formed this Bhumika troupe in the year 2000. This is our 19th year. Amgel pratyek production antu, Anand and his better half Maya have always been a backbone of this troupe. Any production of mine, any drama, Anand has played a vital role. So thanks a lot to him, and this is a very small gift from our side. Thank you so much. Thank you.
Namaskar. I am Anand Nagarkar, Honorary Secretary for Arts and Culture, Canara Union, Malleshwaram, Bangalore. First of all, I hope you all enjoyed the video, and I would like to thank each of you for viewing it. If you have liked it, kindly click on the like button, share this video with all your friends and relatives, and also subscribe to our channel if you have not already done it. As you all know, Canara Union is over 120 years old, and we have been involved not only in sports and cultural activities but also a lot of charitable activities such as medical relief, distress relief, student scholarships, to name a few. If you would like to support us, kindly click on the PayPal account given just below the video and donate whatever amount you are comfortable with. Each of your donations will mean a lot to us and will go a long way. So please watch out for 13 more beautiful plays which are going to be released in the month of May 2020. Till then, Namaskar, take care.